तर अतुल लोंढे यांनी मात्र भाजपाला टोला लगावलेला आहे। हा तर काँग्रेसचा विजय आहे। मुद्दा संविधानाच्या प्रतीचा आणि या प्रतीमधून काँग्रेसनं भाजपाला टोमणा लगावलाय। भाजपाच्या अधिवेशनामध्ये संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे। यावर अतुल लोंढे यांनी भाजपाला टोमणा लगावलाय। तर अतुल लोंढे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। दररोज संविधानाची पायमल्ली करणाऱ्या भाजपाला अधिवेशनात संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवावी लागते। हा काँग्रेसचा विजय आहे असं अतुल लोंढे यांनी म्हटलंय। पण ज्यांनी संविधानाला प्रखर विरोध केला ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांची प्रतिमा संविधानासोबत ठेवली आहे। त्यामुळे त्यांच्या संविधान निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम आहे असं अतुल लोंढे यांनी म्हटलंय। मनुस्मृती जोपर्यंत पूर्णपणे नाकारत नाही तोपर्यंत ही बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यातच राहील असंही अतुल लोंढे यांनी म्हटलंय।